उद्धव ठाकरेंनी थेट आता देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केले। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील असं ठाकरेंनी म्हटलंय। सर्व सहन करून जिद्दीने उभा राहिले असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमी उतरवतो असं ठाकरेंनी म्हटलंय। समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणून तुटून पडायचं। दिल्लीच्या छातीत धडकी भरली आहे ती शिवसैनिकांमुळे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। प्रचाराला याच उरली सुरली गुरमी उतरवतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील। काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांनी तुमची? या राज्याला मागचे 5 वर्ष विकासाकडे नेणारं नेतृत्व देवेंद्रजी आहे। या राज्याला विजन देणारं नेतृत्व आहे। आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात, महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोरी आता जनतेने समजली आहे। आज ही भाषा बोलताय, ही भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, जो मुख्यमंत्री राहिलेला आहे अशा माणसाला शोभणारी नाही। आणि म्हणून खरं म्हणजे लोकशाहीमध्ये लोक ठरवतात कुणाला कुठे बसवायचं। तुम्हाला लोकांनी कधीच स्वीकारलं नव्हतं, तरी तुम्ही मुख्यमंत्री विचार सोडून झाला। पण येत्या काळामध्ये जनता ठरवणार आहे कोण कुणाला बसवायचं। हे देवेंद्रजीला संपवायला निघाले, पण आणि मी नेहमी सांगतो की जो दुसऱ्यासाठी गड्डा खोदतो तो स्वतः त्या गड्ड्यात पडतो। उद्धव साहेबांनी 2019मध्ये आमच्यासाठी गड्डा खोदण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजींसाठी गड्डा खोदण्याचा प्रयत्न केला, तेच त्या गड्ड्यात पडले आणि कोणीही त्यांच्याकडे राहिलं नाही। पुढच्या निवडणुकीनंतर जे उरले सुरले आता 10-12 आमदार त्यांच्याकडे, त्यातले 2-4 सोडले की तेही त्यांच्यासोबत राहणार नाही, हे मी आपल्याला इथनं सांगतो। महापालिकेतला भ्रष्टाचार बंद झाल्यामुळे, राज्यातील सत्ता गेल्यामुळे, पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे तुमची जी दयनीय अवस्था झाली आहे ही केविलवाणी। तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही राहाल किंवा आम्ही राहू, आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारतो। आम्ही तुम्हाला सांगतो की या नोव्हेंबर-ऑक्टोबरच्या निवडणुकांनंतर या तर राज्यात तुम्ही राहाल किंवा राज्यात आम्ही राहू। नहीं वो चेतावनी हर पक्ष प्रमुख मीन्स फडणवीस साहब भी वही कहते, तोड़ो ये करो वो करो, जो दिए है ना उन्होंने आदेश, इतने आदेश दिए कि गृह राज्य मंत्री है, ये तो पक्ष प्रमुख खुद गृह राज्य मंत्री गृह मंत्री है, तो गृह मंत्री ने जो आदेश दिए वो भी देखो जरा। बावनकुळेंचा जन्म कधी झाला मला माहीत नाही, ठाकरे कुटुंब काय आहे हे पण त्यांना माहीत नाही। ठाकरे कुटुंबाच्या दरवाजात हे लोक किती वेळा बसले होते याचा त्यांनी विचार करावा। ठीक आहे, कोण कोणाला कधी संपवेल हा विषय ज्याचा त्याचा त्याला माहिती आहे, परंतु बावनकुळेंची एवढी अवकात नाही आहे की ते ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये असं विचार करू शकतात। शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आजचं भाषण एकदम जबरदस्त भाषण, शिवसैनिकांना एक जबरदस्त ऊर्जा मिळणार आहे। आणि आता तर निवडणुकीचा कार्यकाळ सुरू झालेला आहे विधानसभेच्या, त्यामुळे मी या ठिकाणी हे सांगेल की आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदम छलांग मारायची आणि जिंकायचं। जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही कामाला लागलो आहे। आता हे तर किरकोळ आहे, सगळे लोक आता हे सगळे लोक किरकोळ कोण आहे, फक्त उद्धव साहेब। महाराष्ट्रात देशात सुद्धा त्यांचं नाव आहे म्हणून उद्धव साहेब, बाकी कोण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।